वतीने आभार व्यक्त करतो। आपण इथे टाळ्या वाजवायला हरकत नाही, मी त्यांना कळवतो। आपल्यासाठी महत्त्वाची कामं जी आहेत ती आज मार्गी लागली आहेत औपचारिकरित्या, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। पुढच्या सत्रामध्ये आपण जी चर्चा करणार होतो त्याबद्दल मी थोडक्यात बोलेन, त्याच्यानंतर परदेशी साहेब एक छोटं प्रेझेंटेशन करतील आणि मग आपल्यापैकी जे इथे आवर्जून आलेत सूचना देण्यासाठी त्यांनी मग त्यांच्या सूचना द्याव्या अशी अपेक्षा आहे। आत्ता बोलत असताना गडकरी साहेबांनी अनेक महत्त्वाचे विषय आपल्यासमोर मांडले। धाराशिवसाठी जे 2-3 संबंधित विषय आहेत, रस्त्याच्या बाबतीत तर आपल्याला कल्पना आहे कायापालट झाला आहे, पाण्याच्या बाबतीत ते बोललेत, त्याच्याबद्दल आपण काम करतोय। त्यांनी हे देखील सांगितलं की रस्त्याच्या माध्यमातनं इथे उद्योग आणणं, त्याच्यावरती आपलं काम चालू आहे। आपल्या जिल्ह्याची खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्याची, रोजगार निर्मिती करण्याची आणि शेतीच्या बाबतीमध्ये प्रगती करण्याची। ज्यांना जास्त भूक लागली आहे ते जाऊ शकतात जेवायला। ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी मात्र आवर्जून थांबावं। जर कोणाला खास करून महिलांना जर समजा आपल्याला जेवायला जायचं असेल तर काही अडचण नाही आहे, कोणीही संकोच बाळगू नये। आता पुढचा जो पार्ट आहे तो चर्चासत्र आहे, आपण आपल्या सूचना मांडायच्यात। तर मला आपल्याला हे सांगायचं होतं, पाण्याच्या बाबतीमध्ये, दळणवळणाच्या बाबतीत, म्हणजे मग रस्ता असेल, रेल्वे असेल किंवा आपल्याकडची धावपट्टी, याच्या बाबतीमध्ये आपण काम करतोय। आपल्याकडे उद्योग आणण्यासाठी कौडगावचा टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा विषय माहिती आपल्याला, तामळवाडीला आपण नवीन MIDC मंजूर करून घेतोय, आपण होर्टीला एक नवीन मंजूर करून घेतोय, कळंबमध्ये एक मंजूर करून घेण्याची प्रक्रिया आपली आहे, वाशीला एक करून घेतोय। त्यामुळे उद्योग आणण्याच्या अनुषंगाने देखील प्रयत्न चालू आहेत। परंतु याच्या पलीकडे जाऊन आपल्या सूचना देखील कळणं ही काळाची गरज आहे। आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ही जी आपल्याला गॅरंटी देत आहेत त्या गॅरंटीच्या अनुषंगानेच खरं तर आजचा कार्यक्रम, जर तुम्ही ही पत्रिका बघितली तर याच्यामध्ये खाली अगदी इथे एक महत्त्वाचं टाकलंय, ते म्हणजे PM गतिशक्ती, प्रधानमंत्री गतिशक्ती योजना जी आहे त्याच्या माध्यमातून मोठे जे प्रकल्प आहेत, देशातले मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान महोदय आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून स्वतः जे आहे त्या प्रकल्पांकडे, देशभरातल्या प्रकल्पांकडे लक्ष देतात। कुठे काही अडचण आली तर ती मार्गी लावण्यासाठी त्या स्तरावरनं, पंतप्रधान महोदयांच्या स्तरावरनं काम होतं। आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत देखील आपण आकांक्षित म्हणतो, बरोबर आहे, परंतु आपल्या जिल्ह्याचे बलस्थानं भरपूर आहेत। डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे पाऊस काळ चांगला असतो तेव्हा तुम्हालाही माहिती आहे की शेतीचं उत्पादन प्रचंड असतं, आपल्याकडे ऊस आहे, कारखाने आहेत, परंतु शाश्वत पाणी या बाबतीतलं आपलं काम चालू आहे। तो विषय मार्गी लावण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी आपल्याला पूर्ण सहकार्य करत आहेत, त्याची देखील आपल्या सर्वांना कल्पना आहे। याच्या व्यतिरिक्त टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणण्यासाठी प्रवीण परदेशी साहेबांनी मध्ये पुढाकार घेतला आणि अगदी दिल्लीतले टेक्सटाईल कमिशनर इथे आले, MIDCची बैठक झाली। आता पुढच्या आठवड्या 15 दिवसामध्ये मुंबईमध्ये परत बैठक आपण घेणार आहोत, इथे उद्योग आकर्षित करण्याच्या अनुषंगाने। याच्या बरोबरीने आता अपेक्षा अशी आहे की आपल्या जिल्ह्यातले जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, त्यांनी जगभरामध्ये बघितलेल्या गोष्टी आहेत जे आपल्याला इथे करता येतील, त्या अनुषंगाने विचार विनिमय व्हावा। आजच्या या सत्रामध्येच सगळं पूर्ण होईल असं नाही, परंतु आज या कार्यक्रमाच्या माध्यमातनं मला आपल्या मदतीने आपल्या जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे की त्यांनी त्यांच्या संकल्पना ज्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा। जसं नीती आयोग केंद्रामध्ये आहे तसंच मित्रा नावाची संस्था ही आपल्या महाराष्ट्रामध्ये गठीत केली आहे, त्याचे CEO परदेशी साहेब आहेत। तर आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या अनुषंगाने
कुठले कुठले प्रकल्प घेणं अभिप्रेत आहे किंवा असलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे, हे तुम्ही सांगावं अशी माझी विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाच्या पलीकडे जाऊन देखील आपल्या सूचना येऊ द्या. आलेल्या ज्या सूचना आहेत त्याची तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी छाननी केली जाईल आणि सगळ्यात चांगल्या संकल्पना सूचना ज्या दिल्या जातील त्यांना आपण अगदी बोलून त्या व्यक्तींचा आदर सत्कार करू आणि त्यांना काही विशिष्ट असं पारितोषिक देखील देण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतोय. 1-2 दिवसामध्ये ती प्रक्रिया देखील जाहीर होईल. आता मी जास्त वेळ न घेता गडकरी साहेब जे बोलले आणि आदरणीय मोदी साहेब जे नेहमी आपल्याला सांगतात की आपल्याला सगळ्यांचा विकास करायचा आहे, सगळ्यांना विश्वासात घेऊन करायचा आहे, परंतु हे कधी होईल जेव्हा आपण सगळे मिळून प्रयास करू. तर त्याच्याच माध्यमातून आजचं हे चर्चासत्र आहे. प्रत्येकाचा प्रयास, तुमच्या सूचना आणि तुमच्या माध्यमातून येणाऱ्या संकल्पना ज्या आहेत त्या मग इथे कशा बसवायच्या, योग्य काय बघून ते उतरवण्यासाठी आपल्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे. मी अधिक वेळ न घेता आता परदेशी साहेबांना विनंती करेन की त्यांनी एक आपल्याला सादरीकरण करावं. त्यानंतर आपले जिल्हाधिकारी महोदय काही विषय बोलतील. SP साहेब गेलेले आहेत पण त्यांनी काही सूचना चांगल्या मगाशी दिल्यात. FM माईक आहे का? आहे का? ओके. FM माईक आहे, त्यामुळे एकदा परदेशी साहेबांचं सादरीकरण झालं की मग FM माईकच्या माध्यमातून मीही बोलेन आणि आपल्याला देखील बोलता येईल. आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमासाठी देखील चर्चेसाठी आपण थांबला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. परत एकदा गडकरी साहेबांचे मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. सुरेश भाऊ, आप्पा, राजे वर या. सिद्धोजी राजे बसा. आपले जे या चर्चेमध्ये सहभागी राहणार आहेत त्यांना विनंती आहे की थोडं पुढे बसा. FM म्हणजे माईक कदाचित मागपर्यंत एकदम मागेपर्यंत येणार नाही, रेंज पुरणार नाही. माननीय आमदार राणासाहेब, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीयुत अंबासेजी डोके काळे आणि या रस्त्यांचा बांधकाम ज्यांनी केला असे आपले संजय कदमजी, आज ही चर्चासत्र खूप महत्त्वाची आहे कारण आपण खूप महत्त्वाचे विषय बाबतीत माननीय गडकरी साहेबांच्याकडून ऐकलं. परंतु जसं गडकरी साहेबांनी जे काय त्यांनी घोषणा केलेत ते साकार करून दाखवलेत, तसंच आपल्याला धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा जरी असला त्याला उन्नत जिल्हा करायचा आहे. ह्या संदर्भात माननीय प्रधानमंत्रीजींनी एक नवीन सूचना केली होती की जसं नीती आयोग दिल्लीमध्ये राष्ट्राच्या विकासासाठी निर्माण केलेला आहे, तसंच राज्यांनी सुद्धा एक थिंक टँक तयार करावा नियोजन आणि विकासासाठी. तर त्याला आपण मित्रा म्हणतो, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ज्याचा मी मुख्य आहे. तर याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र ज्याचा अर्धा अजब $500 ट्रिलियन ही जी आपली आजची अर्थव्यवस्था आहे त्याला दुप्पटवर पुढच्या 5 वर्षात कसं न्यायचं त्याचा एक मार्ग आपण तयार केलेला आहे, ज्याच्यावर आम्ही काम करत आहोत. आणि त्याचे काही क्षण आपल्याला दिसून आलेत या जिल्ह्यात सुद्धा. आणि त्या राज्याच्या मार्गात धाराशिव जिल्हा कुठे बसतो ते मी एक 4-5 मिनिटात आपल्यासमोर सांगू इच्छितो. तर पहिला मुद्दा आहे की आपल्याला $1 ट्रिलियन कडे जायचं आहे. हे प्रोग्रेस कोण करत आहे? नेक्स्ट. तर हे करत असताना जसं आता सांगितलं माननीय प्रधानमंत्रीजींचा सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास, तर समाजातील सर्व घटकांना या $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. फक्त एकतर्फी विकास एका समाजाचे नाही.
दुसरं हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी धाराशिवला खास गेल्या 3 वर्षापासून जे विशेष बघतोय, कारण धाराशिव आपला एक आकांक्षित ॲस्पिरेशनल जिल्हा आहे. चार तसे जिल्हे आहेत महाराष्ट्रात, नंदुरबार, आपला धाराशिव, गडचिरोली, वाशिम. तर या जिल्ह्यामध्ये सर्वच जे विकासाचे इंडिकेटर्स आहेत ते सर्व वाढले पाहिजेत आणि छोटे उद्योग वाढले पाहिजेत, कारण फक्त मोठे उद्योगांना म्हणून MSMEला महत्त्व आहे. नेक्स्ट. तर हे जर आपण बघितला तर हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. आपण महाराष्ट्र म्हणून 1 ट्रिलियनचे सर्वात जवळ आहोत. आपल्याला स्पर्धक राज्य फक्त उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आहे, परंतु त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहोत आपण. परंतु आपल्याला जर 1 ट्रिलियन गाठायची असेल तर आज आपला दरवर्षीची जे GSDPची विकासाचा दर आहे तो 7%, 5% आहे, तर त्याला 17%वर न्यायचा आहे. चायनाने सतत 20 वर्ष 10 ते 12% विकासाचा दर नेला होता. आपला 6 ते 7% आहेत आणि महाराष्ट्राची जी गरुड झेप आहे पुढच्या 5 वर्षात ते आपण 17%वर नेण्याचा विचार करतोय. नेक्स्ट. परंतु हे या विषयामध्ये ज्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त आपल्यासमोर संकट आहे की आपला गुंतवणूकचा दर आपला कमी कमी होत चाललेला आहे. हे जर आपण बघितलं तर 2013मध्ये आपले पूर्ण राज्याचे GSDPमध्ये जर आपण 34% होतो गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, नवीन रस्ते, बांधकाम, धरण, तर आता तो 23%वर आलेला आहे. हे 36%वर जायला पाहिजे, तरच आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी गाठू शकतो. पुढे. नेक्स्ट. तर ह्याच्यासाठी 1.5 ट्रिलियन एवढी मोठी गुंतवणूक उभी करायची आहे. तर ही गुंतवणूक येणार कुठून? तर पहिला मुद्दा. नेक्स्ट. तर मित्राचे द्वारे ज्याच्यामध्ये आपला धाराशिवचा खूप मोठा वाटा आहे. हा जे आपला 5वा क्रमांक आहे की कृष्णा नदीचा पाणी धाराशिवपर्यंत आणणे. तर हा प्रकल्प आम्ही मित्राद्वारे जागतिक बँकेचे सहकार्याने नेगोशिएट केला. त्यांची टीम पण येऊन गेली आणि हा प्रकल्प मंजूर झालेला आहे $500 मिलियन साठी. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याकडे पाणी येत आहे, पण तो 21 TMC येत आहे. तर आमच्या असं लक्षात आलं की ज्या 3 ते 4 वर्षी जागतिक उष्णीकरणमुळे कृष्णामध्ये एक्सेस पाणी 178 TMC असतो, म्हणजे जो पाणी कुणाचेच वाट्याचा नाही आहे. जेव्हा खूप मोठा पूर येतो तर त्यावेळी कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा, महाराष्ट्र याच्या सर्वांचा जो वाटा आहे हे सगळं संपूनसुद्धा 178 TMC पाणी जास्त येतो आणि त्याच्यामुळे तिथे पूर येतो आणि खूप मोठा नुकसान येतो. तर काही दिवसापूर्वी जे जागतिक बँकची टीम येऊन गेली आणि त्यांनीसुद्धा आपला रामधरा धरण आणि बाकी सगळं पाहणी केली, तर त्याच्यामध्ये ती अशी संकल्पना आपण मांडत आहोत की पुराचा जो जास्तीचा पाणी आहे तो खूप जास्त आहे. ती आपण 21 TMCची गोष्ट करतो आणि तो आहे 178 TMC, पण तो दरवर्षी येत नाही. 3 ते 4 वर्षात जेव्हा मोठा पूर येतो तर तो पाणी इथे कसा आणावा, तर त्याचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प मंजूर झालेला आहे. परंतु कुठलाही असा मोठा प्रकल्प खूप वेळ लागतो त्याला पूर्ण करायला, पण एकदा जागतिक बँक त्याच्या मागे लागली तर निश्चितपणे त्याचं नियोजन आणि शाश्वत पद्धतीने काम सुरू होतो. पुढे. हे जे चित्रीकरण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या भागामध्ये आपले राज्याचे विकसित जिल्हे आहेत, म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे 4ही जिल्हे आपल्या राज्याच्या 54% उत्पन्न निर्माण करतात. बाकी सगळे जिल्हे एका बाजूला आणि फक्त हे 4 जिल्हे आपला जो राज्याचा एकूण उत्पन्न आहे तो 54% करतात. आपला जिल्हा धाराशिव त्याच्यामध्ये उस्मानाबाद कारण त्यावेळी होता, तर तो सर्वात शेवटी. आणि हे सगळे जिल्हे मिळून यवतमाळ, अमरावती, नांदेड, भंडारा, धुळे, जळगाव
लातूर, परभणी, बीड, गडचिरोली, नंदुरबार हे सगळे जिल्हे जरी एकत्रित केले तर फक्त 20%, म्हणजे राज्याचे उत्पन्नाला फक्त 20% ते देतात. तर म्हणून जे आमदार साहेबांनी सांगितलं की आपला दरडोई उत्पन्न वाढवायचा आहे, तो जर वाढला नाही तर हा भाग कायम मागासलेला राहील आणि हे जे 4 जिल्हे आहेत हे कायम पुढे जात जाईल. तर म्हणून समतोल विकास हे खूप महत्त्वाचा विषय आहे. नेक्स्ट. तर याच्यामध्ये शेती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या शेतीच्या संदर्भात आपण आपला जिल्हा तसं सधन आहे. आपण पाणीची व्यवस्था केली तर फक्त शेतीचा उत्पादन वाढून आपलं काय उत्पन्न वाढत नाही. तर त्याच्यामुळे गेल्या 3 वर्षापासून आपण एक नवीन उपक्रम इथे हाती घेतलेला आहे. तो आहे की शेतकरीचे गटांना कंपनीमध्ये अंतर्भाव करणे. म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, पहिले फक्त शेतकरी गट होते, आता शेतकरी गटना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी म्हणून अंतर्भाव करणे. आता 450 कंपनी आपल्याकडे तसे तयार झालेल्या आहेत. याच्या मागचा उद्देश काय आहे की आपल्या देशामध्ये 13 कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत आणि आपल्याला माहीत आहे 100 कोटी आपले ग्राहक आहे. तर मध्ये फक्त काही व्यापारी या 13-14 कोटी शेतकरींचा माल घेऊन सर्व ग्राहकांना विकतात. तर त्याच्यामुळे 40 ते 60% शेतकरीला जो भाव मिळतो आणि जो भाव आपण विकत घेतो त्याच्यामध्ये 40 ते 60%चा फरक आहे असं RBIने अभ्यास केलेला आहे. आणि हा फरक कायम राहील कारण शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तर कुठल्याही शेतकरीकडे बाजारात किंमत ठरवण्याची शक्ती नाही आहे. त्याच्यामुळे आपण शेतकरी गट स्थापन करतो एकत्रित करून आणि त्यांना प्रोसेसिंग कपॅसिटी, प्रक्रिया करण्याची कपॅसिटी करतोय. तर मला आनंद आहे की आपण गेल्या 2 ते 3 वर्षात स्मार्ट प्रकल्प जो सुद्धा आम्ही जागतिक बँकेच्या मदतीने तयार केला आणि त्याच्यामध्ये असंही झालं होतं की आपला उद्दिष्ट पूर्ण झाला होता. तर आता आम्ही कृषी मंत्रींच्या सोबत बैठक पण घेतली होती आणि त्या बैठकीत धाराशिव जिल्ह्यासाठी कुठलाही उद्देश नाही, जितके शेतकरी गट पुढे येतील सर्वांना मदत करता येते आपल्याला. डाल मिल, सोयाबीनच्या प्रोसेसिंग प्लांट तयार करण्याकरता त्यापैकी 400-450 तयारी झालेले आहेत. दुसरा विषय खूप महत्त्वाचा जो मांडण्यात आला होता तो आहे रोजगारचा. खासकर 2 प्रकारच्या रोजगार निर्मितीची आवश्यकता आहे जिल्ह्यात. एक आहे की जो रोजगार शिकलेले इंजिनियर किंवा असे मुलं आहेत, परंतु त्याची संख्या थोडी आहे. 10वी-12वी पास करून किंवा नापास होऊन जे शिक्षणातून बाहेर पडतात अशा मुलांना सुद्धा नोकरी मिळवणे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांना जर चांगली नोकरी नाही मिळवली तर समाजामध्ये असंतोष निर्माण होतो. तर आताच मी आमदार साहेबांना आणि आपले लातूरचे औसाच्या आमदारांना बोलत होतो की आम्ही एक नवीन योजना काढली आहे ज्याच्यामध्ये इस्रायल, आपल्याला माहीत असेल की इस्रायलमध्ये आता युद्ध सुरू आहे आणि इस्रायलचे काउन्सिल जनरल मला भेटलेत. त्यांचं नाव कोबी आहे. ते माजी ज्यू, आपल्या देशातलेच ज्यू तिकडे जाऊन स्थायिक झालेत. ते आपले काउन्सिल जनरल आहे मुंबईत. त्यांनी सांगितलं की पूर्वी आमचे शेतातले कामं सगळे पॅलेस्टिनियन अरब लोक करायचे. नंतर आमचा जो बांधकामाचा काम आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ता, ते सुद्धा पॅलेस्टाईनमधून येणारे अरब लोक करायचे. पण त्यांनी आता म्हटलं की त्याच लोकांनी आमच्यावर आक्रमण केलं, आमच्या 1500 लोकांना मारला, तर आम्ही त्यांना काम का देऊ. तर म्हणून त्यांनी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या सोबत करार केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळे विकसित देश म्हणतात की आमच्या देशात येऊ नको आणि आपण तिथे जायचा प्रयत्न करतात. त्यांनी करार केलेला आहे 10,000 बांधकाम कामगार तत्काळ देण्याकरता. तर त्याच्यासुद्धा मी कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे की आपण धाराशिव, किल्लारी आणि ह्या भागातून त्यांना बांधकाममध्ये ज्यांना प्रावीण्य आहे, टाईल ले करणे किंवा आयरन बेंडिंग, जे वेल्डिंग करतात त्या प्रकारचे 10,000 कामगार आणि त्याचा पगार आहे 1.5 लाख आणि 1 वर्षाचा तो काम आहे. पण 1.5 लाख जर आपल्या मुलांनी कमवून परत आले तर भरपूर त्यांच्या जीवनात सुधार होऊ शकतो. आपल्याला माहीत असेल की आपल्या देशामध्ये एक राज्य आहे ज्याचा पूर्ण विकास या माध्यमातून झालेला आहे.
त्याचं नाव कुणी सांगू शकाल? त्या राज्याचा पूर्ण विकास स्वतःचे विकासातून नाही, पण त्यांचे लोक बाहेर जाऊन तिथून पैसा कमवून आपल्या राज्याला त्यांनी श्रीमंत केला आहे. कुठला? केरळ. बरोबर. कुठेही तुम्ही गेलात अरबपासून इंग्लंडपर्यंत तर नर्सेस असू द्या, डॉक्टर्स असू द्या, कामगार असू द्या, केरळचे आहेत. आणि केरळ अतिशय श्रीमंत भाग आहे. तिथे उद्योग नाही, शेती आहे थोडीफार, पण दरडोई उत्पन्न खूप जास्त आहे. कारण त्यांचे सगळे लोक जगभरात जिथे कामाची गरज आहे तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. तर आपली लोकसंख्या एवढी जास्त आहे की जोपर्यंत आपण जगाचा जॉब मार्केट, एम्प्लॉयमेंट मार्केट प्राप्त करत नाही तोपर्यंत सर्वच लोकांना आपल्याला चांगलं काम देणं शक्य होणार नाही. तर म्हणून हा जे इस्रायलच्या सोबत ॲग्रीमेंट झालेला आहे, ऑलरेडी मी पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकारींना की आपण 29-30 पासून ज्यांना हे स्किल सेट आहे ते नक्की आपण देऊया. शेवटी मी बोलतो की आता साहेबांनी सांगितलं की महिलांना जेवायला गेलेत, परंतु खरं कुठल्याही जिल्ह्याचा आणि देशाचा विकास महिलांशिवाय होत नाही. आणि आम्ही सुद्धा, माझी पत्नी तर नेहमी मला सांगते की तुम्ही जर कुठल्याही ह्याच्यावर बसाल कॉन्फरन्स टेबलवर तर किमान निम्मे महिला असतील तरच तुम्ही बोललं पाहिजे, नाहीतर बोलायचं नाही. तर आपल्याकडे आपल्या जिल्ह्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येक गावात आता महिला बचत गट तयार झालेले आहेत. आणि आम्ही जे हा प्लॅन तयार केला आहे आपले गरुड झेपाचा, त्याच्यामध्ये महिला बचत गटांना खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्याचं मूळ कारण हा आहे की पहिले 30 वर्ष जेव्हा इंदिरा गांधी जेव्हा आपले प्रधानमंत्री होते त्यांनी एक घोषवाक्य दिलं की गरिबी हटाव. तर त्यावेळी आम्ही लोक कलेक्टर होतो. मी CO होतो अमरावतीला, नंतर लातूरला कलेक्टर होतो, इथे सोलापूरलाही कलेक्टर होतो. तर त्यावेळी आम्ही काय करत होतो की जे लोक गरीब होते त्यांना आम्ही डायरेक्टली त्यांचे पुरुषांना एक लोन आणि नंतर एक सबसिडी देत होतो. आणि 4-5-10 वर्षानंतर ह्या कार्यक्रमाचं मूल्यमापन जेव्हा झाला तर नाही त्यातला ॲसेट दिसला आणि कुणी कर्जी परत केलं नाही. तर ही योजना भरपूर फेल गेली आणि दारिद्र्यावरचे वरसुद्धा लोक जास्त गेले नाही. त्याच दरम्यान बांगलादेशमध्ये एक खूप चांगले गृहस्थ ज्यांना नोबेल प्राईज मिळाला, त्यांचं नाव आहे प्रोफेसर युनस. त्यांनी पूर्ण नियमच बदलला. त्यांनी पुरुषांना लोनच नाही दिला, त्यांनी महिलांचे गट तयार करून थोडे इंटरेस्टवर लोन दिला आणि 99.9% कर्जाची परतफेड झाली. आणि कर्ज ज्याच्यासाठी दिला होता तो ॲसेट, तो मालमत्ता त्या महिलांनी तयार केला आणि त्यांना नोबेल प्राईज मिळाला. तर हा उपक्रम बघितल्यानंतर आपण आपल्या जिल्ह्यात सुद्धा महिला बचत गट, उमेद जे कार्यक्रम आहे, माविम जे आहेत त्यांच्या माध्यमातून लोन आणि शासनाचा अनुदान, तर जसं मसाला तयार करणे किंवा शेतीचे पदार्थांचा प्रक्रिया करणे, असे आपण महिला बचत गटांच्या बळकटीकरण करत आहोत. आणि जे काय जिथे कुठे बँकेचा लिंकेज होता ते जवळपास 100% आपण बँकेचा लिंकेज गेल्या 2 ते 3 वर्षात करून दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी, CO सर्वांनी सहभागी झालेत. स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र त्यांचे सुद्धा स्वतः रिजनल मॅनेजर्स इथे आले होते. तर हे महिला बचत गट जेव्हा स्वतः आपले आर्थिक पद्धतीने उभे राहतील तर खरा विकास आपल्या ग्रामीण भागात होऊ शकेल. माझे 2 शब्द मी इथे संपवतो. जय हिंद, जय भारत. परदेशी साहेबांचे आभार व्यक्त करतो. आता जे थांबलेत सगळ्यांना भूक तर लागलेली आहे, पण आपल्या काही सूचना असतील तर कृपया आपण सांगा. खाली एक माईक द्या. मगाशी बोलताना मी एक महत्त्वाचा विषय सांगायचा राहिलो. एकीकडे आपण उद्योगाचं बोलतोय आणि दुसरीकडे पर्यटन, दोन्हीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचं आपलं नियोजन आहे. पण आपल्या सूचना आपण जरूर द्या.